जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करता आहोत. गृहस्थ व प्रवज्जितांच्या सम्यक आचरणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, भगवान बुद्धाने म्हटलेले आहे की. भंते नागसेन, भगवान बुद्धाने असे म्हटलेले आहे की, हे भिक्खूंनो, गृहस्थ असो किंवा प्रवज्जित, जो सम्यक आचरण करील त्याचीच मी प्रशंसा करीतो. जो सम्यक आचरण करील त्याचीच प्रशंसा मी करतो. भिक्खूंनो, गृहस्थ असो किंवा प्रवज्जित, तो सम्यक आचरण संपन्न होऊन सम्यक आचरणाच्या उद्देशाने ज्ञान, धर्म व कुशल कर्माची आराधना करतो. जर भंते नागसेन पांढरे वस्त्र परिधान करणारे, कामभोगी पुत्र, पत्नी इत्यादींच्या गर्दीमध्ये गुरफटलेले, काशीचे चंदन लावणारे, सुगंधित माळा, गंध व लेपन इत्यादींचा वापर करणारे, सोने चांदीचा व्यवहार करणारे आणि मणिकुंडलांनी आपल्या केसांना सजविणारे गृहस्थ सम्यक आचरण संपन्न होऊन ज्ञान, धर्म व कुशल कर्माचे आराधक होतात. त्याचप्रमाणे डोक्यावरील केश काढलेले, काशाय वस्त्र परिधान केलेले, भोजनदान मागून जगणारे, 4 प्रकारच्या शीलस्कंधांना पूर्ण करणारे, अडीचशे शिक्षापदाचे व्रत धारण करणारे, 13 प्रकारच्या धृत गुणांना पूर्ण करणारे प्रवज्जित सुद्धा सम्यक आचरण संपन्न होऊन ज्ञान, धर्म, कुशल कर्माचे आराधक होतात. धर्म व कुशल कर्माचे आराधक होतात. तेव्हा हे भंते, गृहस्थ किंवा प्रवज्जित यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विशेष अंतर आहे? तेव्हा तपश्चर्या करणे व्यर्थ आहे, प्रवज्जा निरर्थक आहे, शिक्षापदाचे पालन करणे वांझोटे आहे, धृत गुणांना पूर्ण करणे मूर्खपणाचे आहे. तेव्हा दुःखमुक्तीसंबंधी विचार करण्याला काय अर्थ आहे? तेव्हा दुःखमुक्तीसंबंधी विचार करण्याला काय अर्थ आहे? तेव्हा सुखाच्या इच्छेने सुखाला प्राप्त करणे कसे शक्य आहे? हे राजा, भगवान बुद्धाने म्हटलेले आहे की, भिक्खूंनो, गृहस्थ असो किंवा प्रवज्जित, सम्यक आचरणाची मी प्रशंसा करतो. भिक्खूंनो, गृहस्थ असो किंवा प्रवज्जित, तो सम्यक आचरण संपन्न होऊन सम्यक आचरणाच्या उद्देशाने ज्ञान, धर्म व कुशल कर्माची आराधना करतो. तशाच प्रकारे हे राजा, जो सम्यक आचरण संपन्न आहे तो श्रेष्ठ आहे. हे राजा, प्रवज्जित सुद्धा मी प्रवज्जित आहे असे म्हणून सम्यक आचरण संपन्न होऊ शकणार नाही. उलट तो श्रामण्यापासून बराच दूर आहे, श्रेष्ठ जीवनापासून बराच दूर आहे. तेव्हा पांढरे वस्त्र परिधान करणाऱ्या गृहस्थांच्या बद्दल तर बोलायलाच नको. हे राजा, गृहस्थसुद्धा सम्यक आचरण संपन्न होऊन ज्ञान, धर्म, कुशल कर्माची आराधना करतात. त्याचप्रमाणे प्रवज्जितसुद्धा सम्यक आचरण संपन्न होऊन ज्ञान, धर्म व कुशल कर्माची आराधना करतात. हे राजा, तरीसुद्धा प्रवज्जित हे श्रामण्याचे स्वाभाविक अधिकारी आहेत. कारण
प्रवज्येमध्ये अनेक गुण आहेत, गुणांनी परिपूर्ण आहे. त्यातील गुणांचे मोजमाप करता येणे शक्य नाही. ज्याप्रमाणे हे राजा, मनोकामना पूर्ण करणाऱ्या मणिरत्नाचे जसे पैशामध्ये मूल्य ठरविता येणे शक्य नाही की मणिरत्नाचे एवढे मूल्य आहे, त्याचप्रमाणे हे राजा, प्रवज्या बहुगुणसंपन्न, अनेक गुणांनी युक्त व असीम आहे. म्हणून प्रवज्येला परिणामामध्ये मोजणे शक्य नाही. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, महासमुद्राची खोली मोजता येत नाही की महासमुद्र एवढे खोल आहे, त्याचप्रमाणे हे राजा, प्रवज्येला परिणामामध्ये मोजणे शक्य नाही. हे राजा, प्रवज्जिताला जे काही करायचे असेल तर तो त्वरित करू शकतो, त्याला फार काळ लागत नाही. याला कारण काय? कारण हे राजा, प्रवज्जित अल्पसंतुष्ट असतो, प्रयत्नशील असतो, अनासक्त असतो, घरविहीन असतो, शीलसंपन्न असतो, तपस्या करणारा असतो. त्या कारणामुळेच प्रवज्जिताला जे काही करायचे असते ते तो क्षणात करतो, त्याला फार काळ लागत नाही. ज्याप्रमाणे हे राजा, गाठ नसलेला सरळ चांगल्या प्रकारे तयार केलेला तीर फार वेगाने सुटतो, त्याचप्रमाणे प्रवज्जिताला जे काही करायचे असते ते तो क्षणात करतो, त्याला फार काळ लागत नाही. म्हणते नागसेन, अतिशय उत्तम. येथे आपण जे सांगितलेले आहे तेच मी स्वीकार करतो. बंद करा म्हणते. तर धम्माच्या दिशेनं वाटचाल केल्याने आपल्याला त्याच्यात आपण प्रयत्नशील केल्याने आपल्यामध्ये जीवनामध्ये सुख, समाधानी आणि शांती लाभत असते. म्हणून याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे का प्रवज्जित मनुष्य हा लवकर त्याच्यामध्ये तो अनेक गुण असल्यामुळे तो लवकर त्या अवस्थेला प्राप्त करू शकतो. म्हणजे कुशल कर्माला तो पटकन प्राप्त करू शकतो. त्याचे कुशल कर्म अधिक गतीनं वाढत जाते. आणि जे गृहस्थ असतात, उपासक, त्यांनी धम्माच्या दिशेनं वाटचाल केल्यानं त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधानी लाभत असते त्यांना. म्हणून गृहस्थांनी सुद्धा कुशल कर्माची वाढ करण्यासाठी धम्माच्या दिशेने वाटचाल करावी आणि प्रवज्जितांनी सुद्धा धम्माच्या दिशेने वाटचाल करावी. यानंतर आचरणातील दोषासंबंधी प्रश्न. म्हणते नागसेन, जेव्हा बोधिसत्वाने अतिशय कठीण तपश्चर्या केली, जेव्हा बोधिसत्वाने अतिशय कठीण तपश्चर्या केली होती, त्या प्रकारची तपश्चर्या दुसऱ्या कोणीही केलेली नाही. त्या प्रकारची तपश्चर्या दुसऱ्या कोणीही केलेली नव्हती. त्याचप्रमाणे तशा प्रकारचा प्रयत्न, तसे क्लेशयुद्ध, मृत्यूसेनेचा विनाश, आहाराचा पूर्णपणे त्याग, तशा प्रकारची जीवनचर्या कोणीही केलेली नाही. परंतु अशा प्रकारच्या प्रयत्नांनी काहीही साध्य होत नाही असे जेव्हा त्यांच्या मनामध्ये आले, तेव्हा त्यांनी त्या जीवनचर्येचा त्याग करून असे म्हटले की ह्या अतिशय कठीण जीवनचर्येने मला लोकोत्तर सर्वश्रेष्ठ मनुष्य धर्माचे, परिपूर्ण श्रेष्ठ ज्ञानाचे दर्शन प्राप्त झाले नाही. तेव्हा आता येथे खरोखरच बोधी प्राप्त करण्याच्या मार्गाचा अभाव आहे. तेव्हा त्यांनी त्या मार्गाचा पूर्णपणे त्याग करून अन्य मार्गाने सर्वज्ञता प्राप्त केली आणि पुन्हा आपल्या श्रावकांना त्याच मार्गाने अनुशासित करून उत्साहित करीत असताना म्हटले की आरंभत निखमथ युंजथ बुद्धशासने धुनाथ मच्चुनो सेनं
नडागारं व कुंजरोती. तुम्ही सुरुवात करा. तुम्ही आपल्या घराबाहेर पडा आणि बुद्ध शासनामध्ये स्वतःला समर्पित करा आणि तुम्ही त्या मार सैन्याचा पूर्णपणे नाश करून टाका. ज्याप्रमाणे हत्ती एखादी झोपडी उद्ध्वस्त करून टाकतो. भन्ते नागसेन, तथागताने ज्या मार्गापासून स्वतःला पूर्णपणे दूर केले त्याच मार्गाने आपल्या श्रावकांना अनुशासित करून उत्साहित करण्याचे कारण काय? हे राजा, तेव्हाचाही व आताचाही मार्ग तोच आहे व त्याच मार्गाने प्रवज्जित होऊन बोधिसत्वाने सर्वज्ञता प्राप्त केलेली होती. तरीसुद्धा हे राजा, बोधिसत्वाने अतिशय प्रयत्न केले व भोजन पूर्णपणे बंद केले होते. त्यामुळे त्यांचे चित्त अत्यंत दुबळे झालेले होते. त्या दुबळेपणामुळे त्यांना सर्वज्ञता प्राप्त करता आली नाही. म्हणून त्यांनी नंतर थोडे थोडे आहार घ्यायला सुरुवात केली आणि त्याच मार्गाने त्यांनी अल्पावधीमध्येच सर्वज्ञता प्राप्त केली. हे राजा, सर्वच तथागतांचा सर्वज्ञता ज्ञान प्राप्त करण्याचा हाच एक मार्ग आहे. ज्याप्रमाणे हे राजा, सर्व जीव प्राण्यांचा आहार हेच आहे. आहाराच्या आधारानेच सर्व जीव प्राणी सुखाचा अनुभव करीत असतात. त्याचप्रमाणे हे राजा, सर्व तथागत त्याच मार्गाने सर्वज्ञता ज्ञान प्राप्त करीत असतात. हे राजा, हा आरंभाचा दोष नाही, घराबाहेर पडण्याचा दोष नाही, क्लेशयुद्धाचा दोष नाही. ज्या कारणामुळे तथागताने त्यावेळी सर्वज्ञता ज्ञान प्राप्त केले नाही, तेथे केवळ आहार बंद करणे हाच दोष होता. त्यांचा मार्ग नेहमीकरिताच अनुकूल आहे. ज्याप्रमाणे हे राजा, एका मनुष्याने रस्त्याने अतिवेगाने धावावे व त्याच्या त्या धावण्यामुळे त्याला पक्षाघात व्हावा, तो लुलापांगळा व्हावा किंवा त्याचे जमिनीवर फिरणे बंद व्हावे. म्हणून हे राजा, हा त्या महापृथ्वीचा दोष आहे काय? की ज्यामुळे त्या पुरुषाला पक्षाघात झालेला आहे? बनते नाही. महापृथ्वी नेहमीकरिताच अनुकूल असते. त्यात मला कोणताही दोष आढळून येत नाही. तर वेगाने धावणे हा त्या माणसाचा दोष आहे व या कारणामुळेच त्या पुरुषाला पक्षाघाताचा दोष घडला. अशाच प्रकारे हे राजा, हा आरंभाचा दोष नाही, घराबाहेर पडण्याचा दोष नाही. ज्या कारणामुळे तथागताने त्यावेळी सर्वज्ञता ज्ञान प्राप्त केले नाही, तेथे केवळ आहार बंद करणे हाच दोष होता. त्यांचा मार्ग नेहमीकरताच अनुकूल आहे. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, एका पुरुषाने मळलेले धोतर नेसलेले असावे व त्याने त्याला धुवू नये, यात पाण्याचा दोष नाही. पाणी नेहमीकरता अनुकूल आहे. येथे तर त्या पुरुषाचा दोष आहे. त्याचप्रमाणे हे राजा, हा आरंभाचा दोष नाही, घराबाहेर पडण्याचा दोष नाही. त्यांचा मार्ग नेहमीकरताच अनुकूल आहे. त्याकरताच तथागताने आपल्या श्रावकांना अनुशासित करून त्या मार्गाने जाण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच हे राजा, तो मार्ग नेहमीकरता मोकळा आहे. बनते नागसेन, अतिशय उत्तम. येथे आपण जे सांगितलेले आहे तेच मी स्वीकार करतो.
आता याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे का बा त्याने भोजन सोडलं होतं पूर्ण, ते एकदम त्याच्यामध्ये कमजोर झाले होते. तर ती अवस्था त्याच्यामध्ये त्यांना अभ्यास केला त्या अवस्थेमध्ये, का भविष्यामध्ये बा कोणी असा याच्यावर येऊ नये का बा भगवान बुद्धाने ही तपस्या तर केलीच नाही, ही तर राहूनच गेली होती, असं त्याच्यावर कोणी बोट ठेवू नये म्हणून भगवान बुद्धांनी ती पण पायरी पूर्ण केली त्या तपस्येची. म्हणजे पूर्ण अन्न पाणी सगळं सोडून दिलं, पूर्ण तपस्या एकदम असे पूर्ण शरीराचे असे हे झाले होते, फक्त असं तोंड हलकंसं असं उघडं होतं, याच्यातून ते श्वास घेत होते, सूक्ष्म एकदम ध्यानामध्ये गेले ते एकदम. आणि त्याच्यावर त्यांनी ते पूर्ण असा शरीराचा, आणि त्याच अवस्थेमध्ये त्यांनी शरीराला पूर्ण पाहिलं, ते शरीरातलं पूर्ण हे बारीक बारीक कण कण पाहिले त्याने, कसा श्वास आतून जातो कसा बाहेर निघतो पूर्ण पाहिलं त्याने, ते शरीराचं एकूण एक अवयव पाहिलं त्या अवस्थेमध्ये. ते ध्यानाची ते एक ताकद आहे. त्यानंतर मग त्यांनी मग भोजन ग्रहण केलं आणि मग त्यांना जसं शरीरामध्ये हळूहळू ऊर्जा प्राप्त होते तसं त्यांना हळूहळू ज्ञान प्राप्त झालं. तसं उदाहरणार्थ पहिले मी किती कमजोर होतो, जरा खोकलोच ना, आहे का नाही, खोकला शेतजा घडी घडी कमजोरीमुळे ठसका येईल. मग तर हळूहळू जे काही मग हळूहळू जे भोजन भेटलं त्याच्यामुळे तुमचं पण कुशलकर्म खूप वाढलं सगळ्यांचं. ज्यांनी भोजन दिलं, पाणी दिलं, कोणी चहा दिला, कोणी नाश्ता दिला, कोणी चॉकलेट दिली, विक्सची गोळी, त्यांचं पण कुशलकर्म वाढलं. तर म्हणून हे कुशलकर्मामुळं आणि त्या कुशलकर्माच्यामुळं आणि माझी जे अगोदरची कमजोरी होती ते हळूहळू पूर्ण दूर झाली. आणि त्याच्यामुळं आणि जे काही मला प्राप्त व्हायचं होतं धम्मामधलं त्या बाबी मला कळल्या त्यानुसार. आता बघा, अगोदर मला लिहायला लागत होतं, माहीत आहे तुम्हाला, अगोदर मला बुकावर लिहायला लागत होतं. आता बुकावर लिहिण्याची मला गरज भासून नाही राहिली. आता मला हे एकच वेळा वाचल्यानंतर माझ्या लक्षात राहू लागलं का आता बा याच्यावर मला असं बोलू लागते. नाही तर अगोदर मला विसरून जाऊ मी लगेच, आता इथं कसा बोलू, मग तो पॅरेग्राफ मी लिहून ठेवू याच्यावर. तर आता भगवंताची अनुकंपा झाली, आता भगवंतांनी इथपर्यंत आणलं, अजूनही थोडंसं बाकी आहे, ते होऊन जाईल पूर्ण. मग ते झालं तर अजून अधिक माहीत पडेल मग. तर असा प्रकारचा हा धम्म आहे. आणि म्हणून ह्या धम्मामध्ये फार बल आहे. यानं आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ होऊन आपलं जीवन सुखाचं आणि आनंदमय होत असते. म्हणून धम्मावर आपली परिपूर्ण अशी श्रद्धा असली पाहिजे. धम्मावर कधीही संशय असता कामा नये. धम्मामध्ये फार बल आहे. आणि धम्मामध्ये काही जर असे प्रश्न निर्माण झाले तर ते आपण त्याला ज्याच्यावर काही अभ्यास आहे त्या विषयावर, जो त्यागी लोक आहे, भिक्षू लोक, संघ आहे, त्यांच्यातलं कोणाला अभ्यासक व्यक्तींना विचारायचं, याला माहीत असते किंवा याला माहीत असते, ज्याला माहीत असेल त्याला विचारायचं. नाही सॅटिस्फाईड झालं तर अधिक दुसरे भंतेजींना भेटेल त्यांना विचारायचा प्रश्न, अजून दुसऱ्यांना भेटेल त्यांना विचारायचा. जिथं आपलं समाधानकारक उत्तर भेटेल ते उत्तर आपण मान्य करायचं, जे आपल्या बुद्धिमत्तेला पटते, जिथं तर्क जुळते, विज्ञानाच्या कसोटीवर उतरते आणि जे बुद्धीला पटते ते आपण घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं. अशा प्रकारचा हा धम्म आहे. आणि म्हणून आपण धम्माला जर बारकाईनं जर समजून घेतलं तर आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान प्राप्त होत असते. जसं एखादं शरीर बालपणापासून हळूहळू मोठं होते आणि ते लहानाचं शरीर मोठं होता आपल्या जीवनामध्ये मग ते शाळा शिकते, नर्सरी, KG1, KG2, पहिले त्याला बालवाडी म्हणत, आहे का नाही, पहिले बालवाडी राहे 5-6 वर्षापर्यंत बालवाडीच राहे. पहिले काय नर्सरी होती. आता नवीन यटम आले. आता काय नर्सरी, KG1, KG2, आहे का नाही. मग KG2 झालं का मग डायरेक्ट मग पहिलीमध्ये, फर्स्ट स्टँडर्ड, पहिली म्हणत. आता एखाद्या पोराला म्हटलं काय रो कितवीत आहे का 5वीत, तर असं सांगते. तर आता ह्या मराठी मीडियमचं आहे. इंग्लिशवाल्या पोराला विचारलं कितवीत आहे, त्याला समजतच नाही, तो स्टँडर्ड म्हणते. अशा प्रकारे ते हे आहे. तर म्हणून काही मुलांना पाहतो मी, त्यांना मराठी वाचता येत नाही, आणि इंग्लिश मिडियमचे आहे, त्यांना मराठी लिहिता येत नाही.
त्याला म्हटलं 1 2 म्हणून दाखवू 100पर्यंत. इंग्लिशमध्ये येते म्हणते, मराठीत येत नाही. पण मराठी आली पाहिजे, इंग्रजी आली पाहिजे, सगळ्याच भाषा शिका, पण आलं पाहिजे. तर जसा जसा मग ते बाळ मोठं होते तसं त्याला ज्ञान प्राप्त होते त्याच्या क्षेत्रातलं. त्याला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, वकील बनायचं आहे, जज बनायचं आहे, अजून काही IAS अधिकारी बनायचं आहे, IPS करायचं आहे, कोणत्या क्षेत्रात जायचं आहे त्या त्या क्षेत्राचं मग तो ज्ञान प्राप्त करतो. आणि ज्ञान प्राप्त करून मग ते क्षेत्र तो मिळवतो. म्हणजे त्याचं ज्ञान परिपूर्ण झालं. जर एखादा मुलगा जर कलेक्टर बनायचा आहे, कलेक्टरचा अभ्यास केला, कलेक्टर बनला, म्हणजे त्याचं ज्ञान त्या कलेक्टर लेवलपर्यंत पूर्ण झालं. पण त्याला बाकीचं माहीत नसते, त्याला तेवढंच ज्ञान कलेक्टर लेवलचं. तर अशाच प्रकारचं मग हे मनुष्याचं जीवन असते. त्याला त्या त्या प्रकारचं ज्ञान तो प्राप्त करत असतो. आता हा कलेक्टर झाला, आता एखादा मजूर असते, मिस्त्री काम करते, शिकला बिचारा, आता मिस्त्री काम आपला, मजुरी जुळाई करते आपली. आता कलेक्टरला जुळाई येईन काय? नाही येत. तर त्या जुळाईचं ज्ञान आहे. एखादा इंजिनियर असते, इंजिनियरच्या बांधकामाची पुरी डिझाईन येते, पण इंजिनियरला जुळाई येत नाही, फक्त तो डिझाईन करू शकते. तो त्या मिस्त्रीपेक्षा मोठा आहे, तो पदानं सिव्हिल इंजिनियर आहे, बांधकामाचा इंजिनियर आहे. त्याला त्या बांधकामाची डिझाईन येते, पण तो ते बांधकाम नाही करू शकत, कारण त्या मिस्त्रीला त्याचं ज्ञान आहे. मिस्त्रीच्या खाली आहे, पण इंजिनियर मोठा असते, पण तरी मिस्त्रीला त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे. असा प्रकार असतो तो. आपापल्या क्षेत्रातलं प्रत्येकाला ज्ञान असते. कारण ईर खणते कोणी, पहिले ईर खंद होते, तर इरीतला तो काळा जर गोटा लागला, काळा गोटा आहे कुठे इरीला काळा गोटा लागते, फुटतच नाही, मग तो एक्सपर्ट बोलावते, आणि तो एक्सपर्ट तो गोटा फोडते. त्याला त्याचं ज्ञान असते, हा गोटा कसा फोडा लागते काळावाला, मग लागते पाण्याची धारा, मग इरीला पाणी लागते. तर प्रत्येकाला आपापल्या हिशोबानं त्याचं ज्ञान असते, आणि तो त्या हिशोबानं ज्ञान प्राप्त करून आपापल्या क्षेत्रामध्ये मग वावरत असतो आणि जगत असतो. पण भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं ते भावचक्रातलं आणि ह्या संपूर्ण सृष्टीतलं ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं त्या सगळ्या याच्यातून. तर त्यांना कोणत्याही क्षेत्रातलं जर कोणी प्रश्न केला तर त्यांना ते सांगत होते. मग त्यांना भावचक्रातला असो की अध्यात्म क्षेत्रातला असो, शरीराविषयी असो, मानसिक विषय असो का शारीरिक विषय असो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी प्रत्येकाला दिलं. तर असं सखोल ज्ञान त्यांनी प्राप्त केलं होतं. तर आपण आता इथेच थांबूया. आपण सर्वांनी मैत्री उत्पन्न करावी आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करावी.